अंधेरी रात पर दिया जलाना कब मना आहे अशी प्रकाश भेटत गौतमीपुत्र कांबळे सरांसारखी जोपर्यंत समाजात आहे तोपर्यंत भयावह काळातील ह्या समाजाला ते निश्चितच दिशा देत राहतील ही आशा खूप मोठी आहे। यानंतर आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये दुसऱ्या एका ग्रंथाचं जे प्रकाशन झालेलं आहे मानव मुक्तीचा पथदर्शक या ग्रंथावर भाष्य करण्याची विनंती करते डॉक्टर अविनाश सप्रे सर यांना। नमस्कार। आदरणीय कुलगुरू चे सन्मानमूर्ती आणि आम्हा सर्वांचे ज्येष्ठ मित्र गौतमीपुत्र कांबळे आणि आपण सर्व मित्र या अतिशय संस्मरणीय अशा सोहळ्यामध्ये किंवा यामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्याबद्दल। तसंच एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जो एक ग्रंथ आता प्रकाशित झालेला आहे त्या ग्रंथाचा परिचय करून देण्यासाठी ही संधी मला आज देण्यात आली त्याबद्दल या ग्रंथाच्या संपादकांचेही मी आभार मानतो। सुरुवातीलाच मी गौतमीपुत्र कांबळे यांना माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो। आता सतीश बनसोडे यांनी जो एक ग्रंथाचा परिचय करून दिलेला आहे तो ग्रंथाचा परिचय आपल्याला ऐकल्यानंतर निश्चित वाटेल की हा ग्रंथ आपण घेतला पाहिजे, समग्रपणे वाचला पाहिजे, कारण त्यातून एक समग्र असं व्हिजन हे गौतमीपुत्र कांबळ्यांचं आपणाला पाहायला मिळतं आणि ते अतिशय मोलाचं महत्त्वाचं असं आहे। कारण सुट असा आपण विचार करत असतो पण एकसंध असा विचार कसा असू शकतो आणि तो जीवनामध्ये कसा आचरणात आणायचा असतो या संबंधीचं मार्गदर्शन हे त्या पहिल्या ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे। हा जो दुसरा ग्रंथ आहे मानव मुक्तीचा पथदर्शक हा ग्रंथही तितकाच मोलाचा तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तोही ग्रंथ आपण सर्वांनी आवर्जून घ्यावा आणि वाचावा अशी सुरुवातीलाच मी आपल्याला विनंती करतो। अगदी थोडक्यामध्ये 5-10 मिनिटांमध्ये मी सांगावं असं सांगण्यात आलेलं आहे। वस्तुतः आमचे मित्र रणधीर शिंदे ज्यावर बोलणार होते पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत म्हणून ऐन वेळेला मला हे सांगण्यात आलेलं आहे। पण त्यांनी मला सांगितल्यानंतर मी अक्षरशः झपाटून म्हणता येईल अशा तऱ्हेनं यातले जे लेख आहेत ते वाचून काढले। आणखी माझ्या असं लक्षात आलं की हा खरोखरच आपणा सर्वांना पथदर्शक ठरेल अशा तऱ्हेचा हा ग्रंथ आहे। कारण आत्ताचा जो काळ आहे तो आपणा सर्वांच्यामध्ये अतिशय संभ्रमाचा काळ आहे, गोंधळ निर्माण करणारा आहे। अनेक वेळेला तो गोंधळ निर्माण व्हावा अशा तऱ्हेचा पद्धतशीर प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामुळेच काही मूलभूत गोष्टींच्या बद्दल आपण गोंधळून जातो, आणखी काय करावं असं आपल्याला वाटत राहतं। अशा वेळेला हे जे पथदर्शक लेखन आहे हे पथदर्शक लेखन आपल्याला निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशी मला खात्री वाटते। कारण या दुसऱ्या पुस्तकामध्ये पहिल्या पुस्तकामध्ये गौतमीपुत्र कांबळे यांचा संबंध विचार व्ह्यू ज्याला म्हणतात त्याचा जो वर्ल्ड व्ह्यू आहे त्यांचं जे विश्व असं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे ते आहे। या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या सर्वदूर प्रांतातले विचार करणारे आणखी लिहिणारे आणि ज्यांचा परिवर्तनावर बुद्धिवादावर आणि ज्यांचा अशा तऱ्हेचा विश्वास आहे, पुरोगामित्वावर विश्वास आहे, अशा अनेक चांगल्या विचारवंत लेखकांनी अभ्यासकांनी यामध्ये लेख लिहिलेले आहेत। एकूण 18 लेख या पुस्तकामध्ये आहेत ज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। एकूण 18 लेख आहेत आणि ते वेगवेगळ्या विषयाशी संबंधित असले तरी त्या सर्व विषयांचं म्हणून एक सूत्र आहे आणि ते सूत्र असं आहे की फुले, आंबेडकर, शाहू यांच्या विचारधारातून जे एक जीवन दर्शन घडतं ते नेमकं आपण जर आपल्या आयुष्यामध्ये आणायचं असेल, आपल्या समाजामध्ये आणायचं असेल तर त्याच्यामध्ये अडथळे कुठले आहेत, त्याच्यामध्ये अडचणी कोणत्या आहेत, त्याच्यासाठी कोणते संघर्ष करावे लागणार आहेत, त्यावर मात करायची असेल तर किती स्ट्रॅटेजीज आपल्याला घ्याव्या लागतील, या अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या विषयावरचे हे लेख आहेत। पण मला मुद्दाम सर्व लेखांच्या बद्दल सांगायचं नाही, त्याच्या काही नेमक्या लेख जे आहेत ते त्यांचा उल्लेख आवर्जून आपल्यासमोर करावा असा वाटतो। त्यातला जो पहिला लेख आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुक्ती कोण पथे हा जो लेख आहे तो लेख तर मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकानं हा ज्याला म्हणून विचार करायचा आहे, ज्याला आपल्या मनातला गोंधळ दूर करायचा आहे त्याच्यासाठी मुक्ती कोण पथे हा जो बाबासाहेबांचा लेख आहे तो या ग्रंथाच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे आणि त्या लेखामधून
इतके स्वच्छ रूपात, इतक्या तर्कशुद्ध पद्धतीनं, अतिशय बुद्धिवादी दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी जे विचार मांडलेले आहेत, त्यांनी हा जो लेख आहे तो लेख त्यांनी जो लिहिला किंवा हा जो लेख रूपात आपल्या पुढे आहे, त्यांनी जेव्हा धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा धर्मांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी एक आपल्या कार्यकर्त्यांची परिषद बोलवलेली होती आणि त्या परिषदेसमोर त्यांनी जो ॲड्रेस केलेला होता तो म्हणजे हा लेख आहे. आणि त्यामध्ये सर्व गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत की धर्मांतर करतो असं जेव्हा आपण म्हणतो का करतो आहोत, धर्मांतर करण्यामागची भूमिका काय आहे, ती भूमिका समजून घेतली पाहिजे. धर्मांतराच्या संदर्भात कोणते कोणते आक्षेप आपल्या इथे घेतले जातात, ते आक्षेप काय आहेत ते समजावून घेतले पाहिजेत. ते आक्षेप घेणाऱ्यांचे संबंध, ते निर्माण करणाऱ्यांच्या भूमिका काय आहेत त्याही आपण समजावून घेतल्या पाहिजेत. आणि आपणाला या सर्वातून मार्ग काढत पुढे जायचं असेल तर त्याबद्दलचा विचार नेमकेपणानं केला पाहिजे. आणि म्हणून जे धर्मांतर बाबासाहेबांनी केलं आणि एक युगप्रवर्तक असं म्हणता येईल, जगाच्या एकूणच आधुनिक इतिहासामध्ये ज्याचा उल्लेख एक युगप्रवर्तक असा करता येईल अशा तऱ्हेची एक जी घटना बाबासाहेबांनी केली आयुष्यामध्ये, समर्थपणाने करून दाखवली, आपल्या सहकाऱ्यांच्या समोर, आपल्या अनुयायांच्या समोर करून दाखवली, त्याचं समग्र दर्शन म्हणजे हा पहिला लेख आहे. आणि त्यामुळे हा लेख मला तर वारंवार असं वाटतं एक शिक्षक म्हणून तो आत्ताच्या पिढीतल्या प्रत्येक तरुण वाचणाऱ्या मुलामुलींच्या पुढे गेला पाहिजे, कारण त्यातूनच आपणाला एक नेमकं मार्गदर्शन हे मिळू शकतं. आपल्याकडे नेहमी एक प्रकरण असतं की आपण, आणि हा मुद्दा जो आहे की जेव्हा आपण स्वातंत्र्याविषयी बोलतो, मुक्तीबद्दल बोलतो, तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी आपण लक्षात घेतला पाहिजे की एक म्हणजे फ्रीडम फ्रॉम आणि फ्रीडम टू अशा दोन संकल्पना असतात. स्वातंत्र्य कशापासून आणि स्वातंत्र्य कशासाठी हे दोन मूलभूत असे कळीचे प्रश्न आहेत. आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला मुक्ती पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, तेव्हा स्वातंत्र्य कशापासून आपल्याला हवं आहे हे आधी नेमकेपणानं आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते कळल्यानंतर पुढचा अधिक अडचणीचा प्रश्न आहे, अधिक अडचणीचा असा एक विचार आहे, तो म्हणजे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळणार आहे ते कशासाठी हवं आहे. आणि म्हणून फ्रीडम फ्रॉम आणि फ्रीडम टू या दोन मूलभूत प्रश्नांचं उत्तर म्हणजे बाबासाहेबांचा हा लेख आहे. आणि त्यामध्ये याचं समग्र उत्तर आपणाला मिळू शकतं असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. एक दीर्घ लेख आहे, तो त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये आहे, पण या पुस्तकामध्ये सुद्धा तो आवर्जून घेतलेला आहे आणि तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय पथदर्शक आहे असं मला वाटतं. इतकं स्वच्छ विवेचन माझ्या आयुष्यात मी वाचत असतो, पण मला असं कधीही वाटलं नाही की इतकं स्वच्छ, इतकं नेमकं, इतक्या मार्गदर्शक स्वरूपाचं आणि इतकं बुद्धीच्या कसोटीवर घासून पुसून मांडलेले जे विचार आहेत ते कसे असू शकतात त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून सुद्धा या लेखाकडे आपण बघू शकतो. अन्यथा काय असतं की लोकांचे लेख वाचल्यानंतर आपल्या मनातला गोंधळ अधिक गोंधळ व्हायला लागतो, आणखीन त्यामुळे आपण आणखीनच गोंधळून जाऊ शकतो. पण आपल्या मनातला समग्र गोंधळ जर काढायचा असेल आणि आपल्याला जर स्वच्छ व्हायचं असेल तर हा बाबासाहेबांचा लेख हा मला असं वाटतं हा आपण वाचला पाहिजे, पुस्तक घेऊन वाचला पाहिजे. हा या पुस्तकातला पहिला महत्त्वाचा, आणि इथूनच सुरुवात असल्यामुळे तुम्ही कल्पना करा की पुढे लेखांची जी उंची वाढत गेलेली आहे आणि जवळजवळ सगळ्या सर्व संबंधित अशा ज्या गोष्टी आहेत त्या यामध्ये कव्हर केलेल्या आपल्याला दिसतात. दुसरा अतिशय महत्त्वाचा लेख हाही मला त्या मुद्दाम आवर्जून सांगायला पाहिजे की जो या ग्रंथामध्ये आहे तो म्हणजे लक्ष्मीकांत देशमुख यांनी संविधानासंबंधी लिहिलेला आहे. बाबासाहेबांचं जे मोठं योगदान या स्वतंत्र देशाला आहे ते संविधान हे आहे, ते आपण सर्वजण मानतो. पण पुन्हा त्या संविधानाचा खूपसा गैरवापर करून आपण किती आज जगतो आहोत आणि काय पाहतो आहोत हे आपल्या सर्वांना परिचयाचं आहे. त्यामुळे वंचितांच्यासाठी, दुर्लक्षितांच्यासाठी, गरिबांच्यासाठी, स्त्रियांच्यासाठी हे जे संविधान निर्माण करताना बाबासाहेबांचं विजन होतं, जी दृष्टी होती, त्यामागचा जो कायदा त्यांनी निर्माण केलेला होता त्याचं स्वरूप काय आहे आणि तो कसा आहे याचा अतिशय दीर्घ स्वरूपामध्ये संशोधन पद्धतीनं म्हणता येईल अशा पद्धतीनं एक लेखन हे दुसऱ्या या लेखामध्ये केलेलं आहे. ते म्हणजे भारताचं जे संविधान आहे ते संविधान ते लक्ष्मीकांत देशमुखांनी आपल्या सर्वांना अत्यंत व्यवस्थितरित्या समजावून दिलेलं आहे असं मला वाटतं. एक अत्यंत काटेकोर अशी शिस्त पाळून, जसे पहिल्या लेखामध्ये आहे तशीच दुसऱ्या या लेखामध्ये सुद्धा एक शिस्तबद्धता ज्याला म्हणता येईल, पद्धतीशास्त्र ज्याला म्हणता येईल, एक पद्धत वापरून, शिस्त वापरून त्यांनी हे संबंध समजावून दिलेला आहे. त्यामुळे या ग्रंथातला हा जो दुसरा लेख आहे तोही मला अत्यंत महत्त्वाचा असा म्हणून आपल्याला सांगावा असं वाटतो
की नंतर आणखीन एक आपल्याला एकूण 18 लेख आहेत असं जे मी सांगितलं. त्यामध्ये गौतमीपुत्रांच्या व्यक्तिगत जीवनासंबंधी एक 2-3च लेख आहेत आणि उरलेले सर्व लेख हे चळवळीशी संबंधित असलेले लेख आहेत. चळवळीमध्ये निर्माण झालेल्या समस्या, चळवळीमध्ये निर्माण झालेले प्रश्न, चळवळीमध्ये निर्माण झालेले संघर्ष हे सगळे कसे समजावून घ्यायचे यासाठी या लेखांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. पण मला आणखी त्याच्यामध्ये एका लेखाचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. तो लेख असा आहे की गौतमीपुत्र कांबळे यांचं फुले आंबेडकर चळवळीकडे बघण्याचं जे विजन आहे ते सांगणारा एक लेख याच्यामध्ये आहे आणि तो हरीश भालेराव यांनी लिहिलेला आहे की जे या सगळ्याच फुले आंबेडकरी चळवळीकडे कसं बघितलं पाहिजे. कारण या सगळ्या त्याच्या मुळात मला सांगावंसं वाटतं की आणि जे अनेक वेळेला मी त्यांच्याशी चर्चा केल्यावर आंबेडकरांच्या परिप्रेक्ष्यातून मार्क्सची समीक्षा. बाबासाहेब आंबेडकर हे मार्क्सला विरोध का करत होते, मार्क्सवादी विचाराला का विरोध करत होते याबद्दलचं जे परिप्रेक्ष्य आहे बाबासाहेबांचं तेही आपल्याला प्रकाश तुपे यांच्या लेखातून वाचायला मिळतं. म्हणून बाबासाहेब आणि मार्क्स हे जी 2 ध्रुव आहेत याच्यामधलं बाबासाहेबांचं चिंतन जे आहे याच्याकडे मार्क्सनी का हे काय व्यक्तिगत कारणानं नाकारत नाही, त्यामागे जी तत्वचिंतन या प्रत्येकामागे जी आहे. त्यामुळे हे जे नाकारणं आहे मार्क्सचं तत्वज्ञान नाकारण्याची जी भूमिका आहे ती भूमिका नेमकी कोणत्या धारणेतून आलेली आहे ही जर समजलं नाही तर मग मार्क्सवादी म्हणवणारे आंबेडकरांना शिव्या घालतात आणि आंबेडकर म्हणवणारे मार्क्सला शिव्या घालतात असं एकूण चित्र आपल्याकडे दिसतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर समजावून घेतलं तर मग आपल्याला असं दिसेल की मार्क्सला बाबासाहेबांचा विरोध नेमका का होता. मला जाता जाता इथं गौतमीपुत्रांना एक विनंती करावी व्यक्त म्हणजे आपण करूया मी आहे त्याच्यामध्ये की यामध्ये ज्याप्रमाणे मार्क्स आणि बाबासाहेबांच्या परिप्रेक्ष्यातून हा एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आहे तर आणखीन एक लेख असायला हवा होता आणि तो वेळेच्या अभावी कदाचित येऊ शकला नसेल. तो म्हणजे आंबेडकर आणि गांधी. आंबेडकर आणि मार्क्स हे जसं द्वंद्व आपल्याकडे सतत विचार विश्वामध्ये आहे त्याप्रमाणे आंबेडकर आणि गांधी हे सुद्धा एक द्वंद्व आपल्याकडे सतत विचार विश्वामध्ये आलेलं दिसतं. तर बाबासाहेबांच्या परिप्रेक्ष्यातून गांधींचा कडे बघण्याची एक दृष्टी कशी आहे हेही आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजे मग इथे सुद्धा जे दोघांचे अनुयायी आहेत त्यांच्यातला गोंधळ कमी होण्याची शक्यता आहे. हे गांधीवादी म्हणवणारे आणि आंबेडकरवादी म्हणवणारे या दोघांनाही मग या दोघांच्या मध्ये आम्ही मगाशी बोलत असताना सांगत होतो की बाबासाहेबांचा गांधींना हा विरोध होताच, त्यांच्या विचारसरणीला विरोध होता, त्यांच्या व्यक्तिगततेला विरोध नव्हता. त्याचे एक उदाहरण म्हणून मला त्यांनी सांगितलं असं की बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गांधी गेल्यानंतर ज्या अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली त्या अनेकांची श्रद्धांजली ही एकत्रित रूपामध्ये तिथे प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्यात सर्वात चांगली प्रतिक्रिया, सर्वात चांगली श्रद्धांजली ही बाबासाहेबांनी गांधींच्यावर दिलेली. हे मुद्दाम सांगितलं पाहिजे अशासाठी की व्यक्तिगत वैराच्या पलीकडे जाऊन वैचारिकता वेगळी असू शकते पण निर्वैर असं स्वरूप असू शकतं याचं एक महत्तम असं उदाहरण म्हणजे हे बाबासाहेबांचं लेखन आहे. म्हणून गांधी आणि बाबासाहेब याचा सुद्धा विचार आपणाला करता आला पाहिजे असं मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्याचप्रमाणे यामध्ये हे जे आणखीन एक लेख आहे याच्यामध्ये अहिंसक क्रांतीचे उद्गार. क्रांती म्हटलं की आपल्यासमोर जे एक हिंसक स्वरूप येत असतं आणि मग आपण असं म्हणत असतो की क्रांती करायची असेल तर हिंसेला पर्याय नाही, क्रांती करायची असेल तर हिंसेला आपण हिंसा मान्य केली पाहिजे अशी साधारणतः भूमिका असते. पण बाबासाहेबांचं थोरपण, बाबासाहेबांचं मोठेपण हे आहे की त्यांनी अहिंसक रूपामध्ये क्रांती करता येते, केली पाहिजे अशा तऱ्हेचा आग्रह, अशा तऱ्हेची भूमिका ही आपल्या संबंध आयुष्यभर आपल्या लेखनातून, आपल्या विचारातून मांडलेली होती. म्हणून अहिंसक क्रांतीचे उद्गाते अशा तऱ्हेचा जो एक आपला लेख आहे तोही लेख मला मुद्दाम आपल्यासमोर ठेवावा असा वाटतो. कारण त्यामधून अहिंसक क्रांती कशा स्वरूपानं प्रकट करता येते, होऊ शकते हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तेही म्हणून मला वाटतं की असे एकापेक्षा एक हे सगळे जे फॅसेट्स हे सगळे जे परिमाणं आहेत या सगळ्या विचाराची, फुले आंबेडकर शाहू विचाराची, ती या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला दिसतो. एका अर्थानं आंबेडकरांनी एक रेनेसाँ म्हणता येईल, प्रबोधनाचं युग निर्माण केलं आणि त्या प्रबोधनाच्या युगाचंच एक दर्शन घडवणाराही लेख याच्यामध्ये आपल्याला आलेला दिसतो. आणि म्हणून आणखीन एक घटक आहे की आंबेडकरी पद्धतीनं जर राजकारण करायचं असेल
तर ते कशा स्वरूपाचं असलं की इतर सर्व पक्षांचं राजकारण, इतर सर्व विचारधारा मानणाऱ्यांचं राजकारण आणि त्याच्यापेक्षा बाबासाहेबांचं राजकारणाची भूमिका, राजकारण करण्याची भूमिका ही काही वेगळी आहे का, अशा तऱ्हेचं फुले आंबेडकरी जे राजकारण आहे ते राजकारण नेमकं कसं असलं पाहिजे, ते कसं वेगळं असलं पाहिजे याच्या संबंधी शांताराम पंधेरे यांचा लेख त्याच्यामध्ये, याच्यामध्ये व्हिजन, याच्यामध्ये सेक्युलर व्हिजन या संबंधी रणधीर शिंदेचा लेख आहे. सेक्युलर व्हिजन हे नियतकालिक, हे गौतमीपुत्र कांबळेंनी संपादित केलेलं, निर्माण केलेलं एक अत्यंत मौलिक अशा स्वरूपाचं विचारधन देणारं, वैचारिक स्वरूप प्रकट करणारं. आपल्याकडे एकूणच महाराष्ट्रामध्ये वैचारिक नियतकालिकांना फार स्थान नाही. 10-15 कोटीचा महाराष्ट्र म्हणतो आपण मराठी भाषिकांच्या, पण त्यामध्ये जे खऱ्या अर्थानं वैचारिक नियतकालिका असतात त्यांच्या वाट्याला फारसं कोण जाताना आपल्याला दिसत नाही. तरी सुद्धा हा प्रयत्न करून बाबासाहेब हे गौतमीपुत्रांनी हे जे सेक्युलर, याच्यामध्ये सेक्युलर व्हिजनचा जो जे नियतकालिक काढलं, त्या नियतकालिकाचे अनेक विशेषांक त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. अत्यंत महत्त्वाच्या अशा अशा अंक प्रकाशित केलेले आहेत आणि म्हणून ते सुद्धा या काय आहेत ते ग्रंथ, ते अंकामधले विशेषांक कोणत्या स्वरूपाचे आहेत हेही आपणाला लक्षात येऊ शकेल आणि म्हणून त्याचाही उल्लेख मला मुद्दाम या ठिकाणी करावा असा वाटतो. तर या दृष्टीनं मला असं वाटतं की या 18 लेख जे आहेत आणि त्याशिवाय मधु कांबळेंनी आपल्या बंधूंच्या बद्दल जे लिहिलेलं आहे, बंधू ते बंधुता, हा त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा जो जीवनाची जी वाटचाल आहे ती वाटचाल कशा स्वरूपाची आहे आणि ती किती मोलाची, महत्त्वाची. एक कुटुंबीय म्हणून संबंध कुटुंबामध्ये त्यांची जी जडणघडण झाली त्याच्याबद्दलचा हा व्यक्तिगत स्वरूपाचा लेख जरी असला तरी सुद्धा व्यक्तिगततेच्या पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीचा विकास हा कसा होतो आणि तो विकास होत असताना कसे टप्पे असतात, किती संघर्ष असतात, किती प्रकारनं त्याला सामोरं जावं लागतं, हे सगळं त्या लेखातून आलेलं आहे. आणि म्हणून एक विचारवंत व्यक्ती म्हणून बाबासाहेबांचा, गौतमीपुत्रांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलचा हा एक लेख, आणखीन 3-4 लेख याच्यामध्ये आहेत, मी त्याच्याबद्दल उल्लेख करतो. पण आणखीन एक घटक जो आहे तो म्हणजे साहित्य, दलित साहित्य. आणि या दलित साहित्यासंबंधी आपल्याकडे बोललं लिहिलं जातं, त्यासंबंधी सुद्धा दलित साहित्याचं स्वरूप कसं आहे आणि ते स्वरूप आंबेडकरी विचारातून प्रेरित झालं असेल तर ते कसं असू शकतं याबद्दल त्याच्यामध्ये आलेले लेख आहेत. तर अशा स्वरूपाचे सगळे लेख हे याच्यामध्ये आहेत असं मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. आणखीन हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की आज आता पुन्हा उल्लेख होतोय की एक असं म्हणतात की एकूणच आज आता आपल्याला असं दिसत आहे की सगळा समाज हा एक प्रकारचा रुग्णाईत झाल्यासारखा, व्यक्ती रुग्णाईत झाल्यासारखी, आणि त्यामुळंच मला असं वाटतं की विशुद्ध अशा तऱ्हेचं जर दर्शन घ्यायचं असेल या संबंध विचारांचं आणि त्यानुसार वाटचाल करायची असेल तर मानव मुक्तीचा पथदर्शक हे जे पुस्तक आहे हे आपल्यापैकी प्रत्येकानं घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे अशी विनंती, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. ही संधी मला दिल्याबद्दल मी संयोजकांचा आभारी आहे. धन्यवाद सर. अत्यंत ओघवता असा हा पुस्तक परिचय आपण करून दिलेला आहे, त्याबद्दल आपले आभार.